दर 20 मिनिटांनी भारतात एक रेप होतो आणि 80 हा सिनेमा तुम्हाला हे फक्त सांगत नाही, तो तुम्हाला त्या रियालिटीमध्ये बसवतो. जानता है रामधारी सिंह दिनकर ने क्या लिखा है? ये शुक्ला और दिनकर दोनों को सामने बैठाओ, झूठ बोल रहे हैं साले. झूठ बोल रहे हैं? चल आर्टिकल 15, मुल्क, थप्पड यानंतर अनुभव सिन्हा पुन्हा परत आलेले आहे आणि तेही थेट रेप कल्चरवर प्रकाश टाकतात. आधी त्यांच्या फिल्म्समध्ये कॅमेरा फार कंट्रोल्ड असायचा, पण 80मध्ये कॅमेरा विटनेस नाही, तो पार्टिसिपेट करतो. हँडहेल्ड मूवमेंट्स, टाईट फ्रेमिंग, अनकम्फर्टेबल प्रॉक्झिमिटी, प्रेक्षकाला सेफ डिस्टन्स मिळत नाही. तुम्ही सीन पाहत नाही, तुम्ही त्या जागेत अडकता. हा सिनेमा सटल नाही, तो तुम्हाला धक्का देतो, तो तुम्हाला कन्फ्रंट करतो आणि रिॲलिटीशी जोडतो. कानी या सिनेमाचा सोल आहे. तिचं परफॉर्मन्समध्ये सर्वायवलचं तुटणं, शांतता आणि पुन्हा उभं राहणं सगळं जाणवतं. हा कम्फर्टेबल सिनेमा नाही, हा नेसेसरी सिनेमा आहे. फुल डिटेल्ड रिव्ह्यू पाहायचा असेल तर आत्ता लगेच जा पिक्चरबाज यूट्यूब चॅनलवर, कारण तिथे आपण फक्त चित्रपटाबद्दल बोलत नाही तर त्याच्याशी संवादही साधतो.